सरकारकडून शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न असं जरांगे पाटील म्हणतायत। सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। सरकारचं धोरणच असं आहे, तात्पुरता आनंद जे म्हणतात ना ते द्यायचं। म्हणजे आता आज सणासुदीचा दिवस आहे, मला तो शब्द वापरायचा नाहीये त्यांना, परंतु ते आशाला लावायचं आणि पुढे टिंब काय ते माहिती आहे तुम्हाला। आशा चाल जाणून बुजून सरकार शेतकऱ्यांशी खेळते, जनतेशी खेळते। एकतर त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही। त्याच्यात फक्त तात्पुरता आनंद द्यायचा, त्याचा अर्थच ते होतो ना फसवणूक। तात्पुरता आनंद म्हणजे फसवणूक नाही का। आता बघू ना, आता हे 2-3 दिवस गेले एवढे, दीपावलीचे, भाऊबीजीचे, पाडव्याचे आहेत, उद्या बी पाडवा असल्यामुळे पाडव्याच्याही जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण उद्या पाडव्याची थोडी गर्दी राहील। त्याच्यामुळे उद्या आणि भाऊबीजेचे दिवस सोडून अगोदर आमची बैठक घेतो, राज्यातल्या शेतकऱ्यांचे जे अभ्यासक, तज्ज्ञ आणि संघटनेचे काम करणारे सगळे म्हणतो आम्ही, मग राज्याची एक बैठक लावून आंदोलनाची तारीख डिक्लेअर करायची। म्हणजे पुढील दिशा तुम्ही ठरवणार? हो, पण ती बैठकीत सगळ्या शेतकऱ्यांना बोलून, पण अगोदर फक्त आता पहिली चर्चा करतोय।